संस्कृत भाषेतील सर्वात महान व्याकरणकार महर्षी पाणिनी यांचा जन्म इसवी सन पूर्व 500 वर्ष गांधार देशात झाला. त्यांचे जन्मगाव शलातूर. तिथे काबूल आणि सिंधू नदीचा संगम आहे. त्याला आता लहूर असे म्हणतात. पाणिनीच्या पित्याचे नाव पाणिन आणि माता दाक्षी, तर गुरु उपवर्ष. पाणिनीने संस्कृत व्याकरणासंबंधी अभ्यास करून पूर्वीच्या लोकांनी केलेल्या संशोधनात किंवा लिखाणात सुसूत्रता आणली. कारण त्यांच्यापूर्वी वैदिक संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद इत्यादीचा विस्तार झालेला होता. यातून निवडक व मोजक्या गोष्टी निवडून त्यांनी अष्टाध्यायी लिहिली होती. यामध्ये नावाप्रमाणे 8 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात 4 भाग आहेत. पैकी पहिल्या व दुसऱ्या अध्यायात संज्ञा आणि परिभाषा याबाबत सूत्र दिली आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या अध्यायात सर्व प्रकारच्या प्रत्ययांबद्दल लिहिले आहे. जसे तिसऱ्या अध्यायात धातूंना प्रत्यय लावून कृदंत शब्दात रूपांतर, तर चौथ्या 5व्या अध्यायात शब्दांमध्ये प्रत्यय लावून ते जोड शब्द तयार करण्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. पाणिनीच्या आधी अनेक आचार्यांनी संस्कृत भाषेत नियम करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु पाणिनीचे शास्त्र इतरांच्या पेक्षा एकदम अचूक असे आहे. त्यांनी त्यांच्या वेळी प्रस्थापित असलेल्या संस्कृत भाषेतील शब्दांचे सूक्ष्म संशोधन केले. त्याच्या आधारावर त्यांनी जे नियम केले त्याचा उपयोग आगामी अनेक वर्ष संस्कृत वाङ्मयात उपयोगी पडले. यामध्ये पाणिनीने घेतलेले परिश्रम खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या समन्वयात्मक दृष्टिकोन, एकाग्रता, कुशलता यांच्या साह्याने त्यांनी या अनोख्या व्याकरणशास्त्राची निर्मिती केली. त्यांची रचना अतिशय सुंदर आहे. या त्यांच्या संशोधन ग्रंथामुळेच लोकांनी त्यांचा भगवान, आचार्य, सुहृद इत्यादी विशेषणांनी गौरव केला. कारणही तसेच आहे, कारण यांच्या ग्रंथातील एकही सूत्र निरर्थक नाहीये. त्यांनी सूत्रांची रचना अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे. त्यामध्ये भविष्यात अगदी लहान वयाच्या विद्यार्थ्यांना पण ती शिकवताना सहज आकलन व्हावी हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवला होता. आणि आता तर संगणकशास्त्रात पाणिनीच्या या ग्रंथाचा फार मोठा उपयोग जगासमोर आलेला आहे. इतर कोणत्याही भाषेपेक्षा संस्कृत भाषेतील शब्द संगणकासाठी उपयुक्त ठरतात असे आधुनिक संशोधनाने सिद्ध केले आहे. असे सांगतात की विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती वाढावी यासाठी पाणिनीच्या पुस्तकातील सूत्रांचा उपयोग केला जातो. असे हे महर्षी किंवा भगवान पाणिनी यांचे मोठेपण आणि संशोधन खरं तर माझ्यासारखीला जास्त वर्णन करता येत नाहीये, पण थोडीशी तरी माहिती आपल्याला मिळावी या हेतूने मी हा लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. आता यांच्या शिक्षणाबद्दल, अभ्यासाबद्दल काही मनोरंजक माहिती आहे. ती अशी: पाणिनी योग्य वयात म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी एका गुरुकुलात दाखल झाले. सर्वांबरोबर शिक्षण सुरू झाले. एके दिवशी गुरुजींनी त्याला प्रश्न विचारला. तो म्हणाला, मला उत्तर माहिती नाही. मग गुरुजींनी दुसरा, तिसरा, चौथा असे अनेक प्रश्न विचारले, पण कशाचेच उत्तर त्याला येत नव्हते. तो गुरुजींना म्हणाला, तुम्ही काय सांगता, काय शिकवता ते मला कळत नाही, म्हणून मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही. मग गुरुजींनी त्याला जवळ बोलावले व 4-5 वेळा एक गोष्ट नीट समजावून सांगितली, पण याला काही कळतच नव्हते. याचा चेहरा अगदी कोराच्या कोराच राहिला. काय करावे गुरुजींना काही कळेना. काही दिवस असेच गेले. गुरुजींनी पुन्हा त्याला काही प्रश्न विचारले, पण तरी त्यावेळीही त्याला काहीच उत्तर देता आले नाही. शेवटी गुरुजी म्हणाले की अरे, मला असे वाटते की कदाचित तुझ्या नशिबात विद्या नसेल. तू असं कर बरं, मला तुझा हात दाखव. हात पाहून गुरुजी म्हणाले, अरे,
तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाहीये रे. तू शिकण्याचा नाद आता सोडून दे. तू तुझ्या घरी परत जा, जमेल ते काम कर आणि पुढचे आयुष्य त्या पद्धतीनेच जग. तू आता इथून आपल्या घरी निघून जा. तू जिथे असशील तेथे सुखी हो. आता पाणिनीला काही कळेना. तो म्हणाला की गुरुजी, हातावरच्या रेषा आयुष्यात एवढ्या महत्वाच्या असतात का हो? कशी असते ती रेषा? हातावर कुठे आहे ती विद्येची रेषा? मला दाखवा ना. गुरुजींनी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला बोलवून त्याच्या हातावरची ती रेषा पाणिनीला दाखवली. आता पाणिनी विचारात पडला होता. तो बाहेर गेला. त्याने तिथे पडलेला एक अणकुचीदार दगड घेतला आणि तो हातावर जोराने फिरवला. त्या योगाने हातावर दगडाने ती रेषा काढली. आता हात रक्तबंबाळ झाला होता. तो म्हणाला, माझी ही विद्येची रेषा मी तयार केली आहे. आता मला विद्या नक्कीच येईल. मग पाणिनी तेथून बाहेर पडले. काही अंतरावर गेल्यावर एका विहिरीवर काही महिला पाणी भरत होत्या आणि ज्या दगडावर त्या आपली घागर ठेवत होत्या, त्या दगडाला असा एक प्रकारचा गोलाकार आला होता. त्यांनी पाहिले की ह्या दगडावर ही घागर ठेवून ठेवून हा दगड योग्य रीतीने सगळ्या बाजूनी झिजून तिथे असा गोलाकार निर्माण झालेला आहे. मग सारखं त्याच्यावर घर्षण केल्यावर जर दगड सुद्धा आपला आकार बदलतो, तर मला का विद्या येणार नाही? म्हणजे माझे प्रयत्न कमी पडतायत असे त्याला वाटले. अशी ही एक मनोरंजक गोष्ट पाणिनीला विद्याभ्यास करण्यासाठी काहीतरी शिकवून गेली असे सांगतात. त्याचवेळी दुसरी एक गोष्ट अशी सांगतात की पाणिनी गुरुगृहातून बाहेर पडले. काही अंतरावर गेल्यावर त्याला काही ऋषी रस्त्यात भेटले. त्यांनी त्यांना विचारले की ऋषीवर, आपण सर्व कोठे निघालात? मी आपणाबरोबर येऊ का? ऋषी म्हणाले, आम्ही भगवान शंकरांची आराधना करणार आहोत. त्यासाठी आम्ही तप करायला निघालो आहोत. तपश्चर्या प्रत्येकाने आपली आपली करायची असते, म्हणून तू आमच्याबरोबर आलास तरी आम्हाला चालेल. मग पाणिनी त्या ऋषींबरोबर गेला. एका सुयोग्य ठिकाणी ऋषींच्या मार्गदर्शनानुसार त्याने तपश्चर्येला सुरुवात केली. कालांतराने तेथे प्रत्यक्ष श्री शिवशंकर प्रकट झाले. त्यांनी तेथे नृत्य केले व आपला डमरू वाजवला. त्यांनी 9+5 असा एकूण 14 वेळा डमरू वाजवला. त्यांनी या शिवसूत्राची रचना सनकादिक ऋषींच्या उद्धारासाठी केली होती. ती 14 सूत्रे होती. ती महेश्वर सूत्र या नावाने प्रसिद्ध आहेत. याच 14 सूत्रांच्या आधाराने पाणिनीने संस्कृत अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला. अशा रीतीने पाणिनीने प्रत्यक्ष शंकराकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली व हातावर नसलेली ती विद्येची रेषा आपल्या अथक प्रयत्नांनी निर्माण केली. अशी ही पाणिनीची विलक्षण गोष्ट आहे. नशिबापेक्षा प्रयत्न मोठे असतात असा संदेशही या कथेतून आपल्याला निश्चितच मिळतो. पाणिनी अनेक शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली याबाबत संशोधन करू लागले. एकदा आपल्या शिष्यांबरोबर प्रवास करीत असताना वाटेत जंगल लागले. त्यावेळी ते व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शिष्यांना समजावून सांगत होते. ज्याचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते तो व्याघ्र. आणि काय झाले माहिती नाही, इतक्यात त्या जंगलातून प्रत्यक्ष वाघ येताना सर्वांनी पाहिला. आता शिष्य तर घाबरून पळू लागले. पण पाणिनी मात्र व्याघ्र शब्दाचे उत्पत्तीत इतके रममाण झाले होते की ते वाघासमोर आले. मग मात्र त्या वाघाने पाणिनीवर झडप घातली आणि त्यांना खाऊनही टाकले. पण त्यावेळी ते त्या शब्दाशी इतके एकरूप झाले होते की वाघाने त्यांच्यावर झडप घातली आहे हे त्यांना कळले सुद्धा नाही. अशा रीतीने शब्द ब्रह्माशी एकरूपच झालेल्या पाणिनींचा उल्लेख लोक आदराने भगवान पाणिनी असे म्हणून करू लागले.